हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आज बुलवार्डच्या दक्षिण आफ्रिकन टीमशी भिडणार। डी.वाय. पाटील स्टेडियमवर वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना, पहिल्या विजेतेपदाची भारताला आस। विश्वचषक जिंकल्यास भारतीय महिला संघाला बीसीसीआय 125 कोटींचं पारितोषिक देण्याची शक्यता। थोड्याच वेळात डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार अंतिम सामना। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत सामोपचारानं तोडगा। अध्यक्षपदासह अजित पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता, तर मुरलीधर मोहोळ यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदासह 11 जागांचा अंदाज। मविया मनसेला सत्याचा मोर्चा, तर भाजपला मूक आंदोलन करणं भोवलं। विना परवानगी मोर्चा काढल्यानं आयोजकांवर गुन्हे, बेकायदेशीर सभा आयोजित केल्याचा ठपका। ज्यांची नोट चोरी बंद झाली तेच वोट चोरी म्हणतात। सत्याच्या मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका। मतदार यादीत अडचणी आहेत हे आम्हीही मान्य केल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। नागपुरातील हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीच्या कामांसाठी कंत्राटदारांचा नकार। जुनं बिल थकल्यानं मनाई। दिवाळीपर्यंत पैसे देण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नसल्याचा दावा। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा भीषण अपघात। दोघांचा मृत्यू तर वाहनातील एक जण गंभीर जखमी। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा, तर चंद्रभागेच्या तीरी भाविकांचा मेळा। पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी। बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा आज वाढदिवस। शाहरुख खानचं 61व्या वर्षात पदार्पण। वाढदिवसानिमित्त नव्या किंग चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर।